मोठेपणी कोण व्हायचंय याच्यावरती चर्चा करतायत आमचे दोन मित्र. बघूयात ते काय धमाल करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या कलाकार जोडीचं. बंट्या बंट्या बंटू. अरे आलं ना हे काय रे बोलतोय इंजेक्शन लागले यार का. अरे तुझी वही नेली ना घरी. फुक्कट नेली रे फुक्कट नेली. अरे मग पैसे देऊन तरी न्यायचीस. अरे मित्राकडनं पैसे मागतोस गंमत रे. ठीक बर तुझी वही घरी नेली अभ्यास करता नेली आणि उघडून बघतो तर काय काय एक अक्षर कळलं नाही रे वहीतलं. अरे मग तर मी माझ्या बाबांसारखा डॉक्टर होणार. अरे डॉक्टर होणार अरे डॉक्टर होणार. एक मिनिट अक्षर खराब झाल्यावर तू डॉक्टर कसा होणार. अरे तुला आठवतंय काय 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी हस्तलेखन स्पर्धेत पहिला आलेलो. हो का नाही आला होतास. हो हा मी मग ते माझ्या बाबांना दाखवलं. मग बाबा म्हणाले काय अरे अक्षर काढशील तर कारकून होशील. तुला डॉक्टर व्हायचं. डॉक्टर डॉक्टर म्हणून आजपासून नीट अक्षर बिघडवायला बिघडवतो. मग काय तेव्हापासून अक्षर बिघडवायची प्रॅक्टिस सुरू झाली. आज बिघडलं. मला सांग तू काय होणार मोठेपणी. मी विचार करतो मोठेपणी कोण व्हायचं याचा. हो तू विचार करत बस. मी ऍक्टर होणार. अरे गाणी गाणार डान्स करणार विलनला हरवणार परदेशी फिरायला जाणार मोठे मोठे बंगले घेणार. मग आपली पुष्कर श्रोत्रीची गाडी घेणार निर्मिती सावंतची गाडी घेणार. गाड्यांची नावं घेता येत नाहीत सांग. 10-12 गाड्या घेणार. हा ठीक आहे मग मी ठरवलं मी माझ्या पप्पांसारखा ट्रॅफिक हवालदार होणार. ट्रॅफिक हवालदार. येस ट्रॅफिक हवालदार. हो ट्रॅफिक हवालदार हो. पण ऍक्टर ट्रॅफिक हवालदार पेक्षा मोठा आहे. नाही ट्रॅफिक हवालदार मोठा आहे. कसं काय रे. हे बाई तू तुझ्या सगळ्या गाड्यांमध्ये बसणार. ड्रायव्हरला सांगणार हे चल गाडी सुरू कर. त्याला सांगणार हे इथे जायचंय आपल्याला. पण जर का मी ट्रॅफिक हवालदार बनून तुला चौकातच अडवलं आणि शूटिंग वर पोहोचूच दिलं नाही तर तू ऍक्टर कसा बनणार. तुझं करिअर तिकडे संपून जाणार. यू फिनिश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोघांसाठी. हा जो बेसनचा लाडू आहे त्याला मी आता विचारतो तुझं नाव काय. माझं नाव मनमीत देवेंद्र पेम. आणि आता मला सांग की घरात तुला कोणत्या नावाने हाक मारतात. टिट्टू. टिट्टू. येस मग आता आम्ही सुद्धा आजपासून तुला टिट्टू म्हणणार चालेल ना. नाही मला जरा वेगळं म्हणायचंय. काय काय मला त्याला गुलाबजामुन म्हणायचंय. आणि त्याचा जो मित्र होता त्याला आपण विचारूयात त्याचं नाव काय. चिन्मय पटवर्धन. चिन्मय साठी जोरदार टाळ्यात. आणि आता मला सांग घरात तुला कोणत्या नावाने हाक मारतात. आधी म्हणजे लहानपणी बोक्या म्हणायचे आता बाबा काळ्या म्हणतात. बोक्या नंतर काळ्या. काय काय निर्मिती त्यांना काय आपण काय म्हणायचं. बोक्या म्हणायचं काळ्या म्हणायचं. आईस कॅन्डी. तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय परीक्षकांना निर्मितीताई. मला वाटतं ऍक्टिंग तुझ्या रक्तात आहे. देवेंद्र पेम यांचा तू मुलगा आहेस त्यामुळे ती रक्तातच आहे. खूप छान छान ऍक्ट कर. ऑल द बेस्ट तुम्हा दोघांसाठी. आईस कॅन्डी तुला पण. वा.